खऱ्या अर्थानं या खासदाराची माहिती तुम्हाला तुमच्या खासदार म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल की वार्डामध्ये कुणाचा वाढदिवस असत मी माझ्याकडे माझा चालक आहे त्याचा वाढदिवस आला आणि खासदाराचा फोन आला तो सारखा फोन दावीत होता की ओमराजे साहेबांचा मला फोन आलाय। अरे मी म्हणलं बाबा ओमराजे खासदार आहे तू परत एकदा फोन चेक कर। खासदाराला प्रत्येकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला टायमिंग नसतो। असे तुम्हाला लाभलेले खासदार की ज्या ट्रकवाल्याचा ट्रकचा नट तुटला त्या ट्रकवाल्याने खासदाराला फोन केला की साहेब मी अडचणीत आहे। त्यांनी विचारलं तुझी अडचण काय आहे बाबा ते त्याने सांग। त्यांनी सांगितलं मी गाडी नुकतीच घेतली आणि माझ्या गाडीचा नट तुटला मला जाग नाही या गाडीला। आता खऱ्या अर्थाने तुम्ही आणि आम्ही विचार करा की एका गाडीचा नट तुटला त्या नटाकरता खासदाराला फोन करणं आणि खासदाराने ती फोन उचलणं आणि खासदाराने त्या एका सर्वसामान्य माणसाला न्याय देणं असा खासदार आता आपल्या भारतात तुला दिसतो का हे तुम्ही जरा चौकशी करा। खासदार असावा तर असा खासदार असावा त्यांनी स्वतःचं घरदार सोडून तुमच्या आमच्या करता वेळ देतात। तुम्ही मला सांगा त्यांचा वाडा सोडून तुम्ही त्यांच्या वाड्यातले मतदार आहे तुम्हाला काही निमंत्रण द्यावा म्हणून त्यांनी आज इथं मेळावा घेतलाय पण आपण प्रत्येकाने ठरवा की आपण स्वतः खासदार आहे ओमराजे खासदार आहेत म्हणजे मी खासदार आहे कारण तर माझा फोन माझा खासदार उचलतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि खासदाराला भावी वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी आता नरवणे काकाला सांगितलं की तुमच्याकडे बरेचसे लोक आहेत सिद्धार्थ झोपडपट्टीमध्ये लोक आहेत जेवढ्या लोकांना काय अडचणी असतात जसं आमच्या देशमुख साहेबांनी सांगितलं की ज्याला अडचण पडेल त्यांनी आम्हाला कळवा आम्ही तुमची जागेची सोय करू तशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की मला सुद्धा तुम्ही माझा फोन नंबर घ्या 99 21 23 81 81 ज्या माणसाला जाण्याकरता अडचण पडेल एक फोन करा तुमची जागेची सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही स्वतः उचलू गरज भासणार नाही एवढं बोलतो आणि मी माझं नामदेव दोन शब्द थांबवतो कारण आपल्याला याला कुठल्याही परिस्थितीत या दुसऱ्या पार्टीला भाजपला रोखायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडी उद्धव साहेब शरद पवार आणि राहुल गांधी यांना न्याय द्यायचा असेल तुम्ही विचार करा त्यांच्या पायाखाली वाळू घसरलेली आहे की एक खासदार गोळा करतात याला म्हणतात तुला तिकीट देतो आमच्याकडे त्याला म्हणतात तिकीट देतो सुप्रिया सुळेच्या विरोधात काल डिक्लेअर झाला खासदार शेवटच्या क्षणी तुम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये बघा तुमचा खासदार 3 लाखाच्या पेक्षा जास्त निवडून येणार आणि मी आजच तुम्हाला सांगतो लडके निवडून आल्याशिवाय राहणार नाही सुप्रिया सुळे निवडून आल्याशिवाय राहणार नाही कोल्हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आपले ओमराजे निवडून आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही डायरेक्ट नोंद करा ज्यांच्या उमेदवारी झाले ते सगळे पठ्ठे निवडून येणार आणि एक गोरगरिबाच्या कामाची माणसे यांना निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि आपण आपल्या स्वाभिमानाने तिथे जाऊन मतदान करा प्रचंड बहुमताने खासदाराला निवडून द्या अशी मी आशा करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।